नागपुर में केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले ने विपक्षी दलों पर तीखा हमला बोला है। पश्चिम बंगाल की राजनीति से लेकर महाराष्ट्र में बहुजन एकता तक आठवले ने अपनी राजनीति साफ कर दी है। पश्चिम बंगाल की राजनीतिक स्थिति पर बोलते हुए रामदास आठवले ने कहा कि अब वहां ममता दीदी की सरकार को उखाड़ फेंकने का समय आ गया है। आगामी चुनाव में बीजेपी और एनडीए की मजबूती के लिए आठवले ने एक बड़ा दांव खेला है। उन्होंने घोषणा की है कि वोटों के विभाजन को रोकने के लिए उनकी पार्टी बंगाल की सभी सीटों पर चुनाव न लड़कर सीधे तौर पर बीजेपी को समर्थन देने पर विचार कर रही है। उनका लक्ष्य स्पष्ट है, ममता बनर्जी को सत्ता से बाहर करना और एनडीए की सरकार बनाना। आणि वेस्ट बेंगॉल मध्ये काय करायचं त्याचा विचार आम्ही करतो। ते इलेक्शन 23 आणि 29ला आहे। त्या ठिकाणी ममता दीदींचं सरकार उलटून टाकायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं एनडीएचं सरकार त्या ठिकाणी आणायचं आहे। त्यामुळे मताची विभागणी करून त्या ठिकाणी बीजेपीचं नुकसान होऊ नये म्हणून जागा लढायच्या की लढायच्या नाही त्याचा विचार आम्ही करतो आहोत। त्यामुळे कदाचित आम्ही सगळ्या जागांवरती बीजेपीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। तर त्याचा निर्णय तिथल्या कार्यकर्त्यांनी बोलून ठरवणार आहोत। पण या वेळेला म्हणजे बंगालला कंगाल करण्याचं जे काम आहे हे ममता दीदींच्या काळामध्ये झालेलं आहे। त्या ठिकाणी गुंडागर्दी वाढलेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांचा मूड एवढं नक्की आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बीजेपीचं सरकार एनडीए सरकार आणायचं। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा चालला आणि त्यामुळे लोकसभेमध्ये आम्हाला नुकसान झालं। पण नंतर झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका हरियाणाची निवडणूक असेल, दिल्लीची निवडणूक असेल, बिहारची निवडणूक असेल, महाराष्ट्राची निवडणूक असेल, या सगळ्या निवडणुकांमध्ये आमच्या महाराष्ट्रात महायुतीला आणि इतर राज्यामध्ये एनडीएला पूर्णपणे चांगलं बहुमत मिळालेलं आहे। वही बहुजन राजनीति में बिखराव पर चिंता जताते हुए आठवले ने प्रकाश आंबेडकर को साथ आने की सलाह दी है। आठवले ने कहा कि अगर सभी बहुजन दल एकजुट हो जाए तो देश में एक बड़ी राजनीतिक ताकत खड़ी की जा सकती है। उन्होंने प्रकाश आंबेडकर को सुझाव दिया है कि अकेले लड़कर पार्टी का विस्तार नहीं होता। आठवले ने अपील की कि भविष्य को देखते हुए उन्हें आंबेडकरी एकता के लिए साथ आना चाहिए ताकि समाज को एक मजबूत विकल्प मिल सके। बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची वंचित बहुजन आघाडी जी आहे त्याऐवजी त्यांनी बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष चालवावा आणि त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं। मी कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष व्हायला तयार आहे। कवाडे सरांना जनरल सेक्रेटरी करता येईल आणि राजेंद्र गवई आहे त्यांना ऑर्गन सेक्रेटरी बनवता येईल किंवा असं आपण काहीतरी सगळेजण आम्ही एकत्र आलो तर एक मोठा पक्ष आपला उभा राहू शकेल, ताकदवार पक्ष उभा राहू शकेल आणि त्याचा समाजाला फायदा होऊ शकेल। तर भविष्य काळामध्ये बाळासाहेबांनी थोडी पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी। कारण गेल्या अनेक वर्षांपासून बाळासाहेब एकटे हे निवडणुका सगळ्या लढत आहेत। त्यांचा पक्ष रेकग्नाइज होत नाही आहे। 48 लोकसभा लढत आहेत, 288 विधानसभा लढत आहेत, तरी त्यांच्या पक्षाला राज्याची मान्यता मिळत नाही आहे। तर त्यामुळं एकट्याने काय त्या लढून पक्षाला मान्यता मिळत नाही। निवडून येण्याचं तर बाजूला राहिलं, सध्या त्यांचे लोकही निवडून येत नाही आहे। तर त्यामुळं मला असं वाटतं कुठेतरी ऐक्याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि भविष्य काळामध्ये सगळ्या नेत्यांनी या 14 तळे सत्याग्रहाच्या शताब्दीचा जो महोत्सव आहे तो त्या या काळामध्ये तरी त्यांनी चांगला विचार करावा असं माझं सगळ्या नेत्यांना आव्हान आहे। कुल मिलकर रामदास आठवले ने अपनी भविष्य की रणनीति स्पष्ट कर दी है। बंगाल में वे त्याग के जरिए एनडीए को मजबूत करना चाहते हैं तो महाराष्ट्र में वे एकता के जरिए बहुजन वोट बैंक को संगठित करने की कोशिश में है। हालांकि बड़ा सवाल यह बना हुआ है कि यदि प्रकाश आंबेडकर और अन्य बहुजन संगठन आठवले के आह्वान पर एकजुट होते हैं तो क्या वे भाजपा के नेतृत्व वाले गठबंधन का समर्थन करेंगे?